तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही जे मोठमोठ्या मापाचे ओळी बघतात ते चॅम्पियन स्पर्धेसाठी बारी या प्रदर्शनात आले होते, तसेच गायी पण होत्या। तर प्रदर्शनामध्ये आपले यात्रा कमिटी हे सर्व मेंबर आहेत बारीचे। संतोष भाऊ असतील, आपले पाटील मनोहर खाडी पाटील असतील, आणि हे बघा हे मनोहर खाडी पाटील आणि आपले अंकुश दादा करडोले। चला तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। भरपूर सारी गर्दी होती आणि प्रदर्शनाचे काही नियम असतात, बैलाची निवड कशी केली जाते ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे ऐकायला भेटणार। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। आपण ही स्पर्धा भरवतोय, त्यामुळे जो कवडी जी तुम्ही बोलताय या ठिकाणी काही आक्षेप घेतले जातात, तर कवडी हा एक खूप छोटासा पार्ट आहे। त्या जनावराच्या बाकीच्या खूप गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या जातात। त्याला जे गुणांकन दिले जातं किंवा त्याची जी निवड केली जाते त्यामध्ये बाकीच्या खूप गोष्टी आहेत, जसं की त्याची वयाप्रमाणे त्याची वाढ किंवा वयाप्रमाणे त्याची प्रकृती कशी आहे, त्याच्यानंतर त्याचा रंगाची ठेवण कशी आहे, त्याच्यानंतर शिंगे कसे आहेत, त्याचे कपाळ कसे आहे, त्याचं डोकं कसं आहे, शेपूट कसं आहे, शेपूट गोंडा कसा आहे, खालचे जे लोंबणारी त्याची जी पोळी आहे ती कशी आहे ती बघितली जाते। त्याच्यानंतर त्याचे खूर कसे आहेत, त्याचे पाय कसे आहे, त्याची उंची कशी आहे, त्याचे पोट किती आहे, पोट जास्त सुटलेलं आहे की एका लाईनीत पोट आहे हे बघितलं जातं। ह्या गोष्टी बघितल्या, त्याची चाल कशी आहे, नागपुडी कशी आहे, त्याचे जे खाली आपण ही मराठीत जे आपण काय इंग्लिश मध्ये खाली जे त्याचे लोंबलेले ही येतं अंड ते काय ते कसे आहेत, जे खालीवर आहे किंवा दोन्ही सारखे आहेत, या सर्व गोष्टी बघितल्या जातात। आणि या सर्व गोष्टींची बारकाईने बघितल्यानंतर ना आपण त्याचा नंबर देत असतो। याच्यामध्ये कवडी तर कुठं याच्यामध्ये येत नाही किंवा त्याचं खूप म्हणजे कमी प्रमाणात त्याला खूप वेटेज दिलं जातं। आणि एखाद्या जनावराला कवडी असेल आणि जर तो दष्टपुष्ट असेल, त्याच्या वयाच्या वयापेक्षा त्याची प्रकृती किंवा वाढ जर चांगली झालेली असेल तर त्याला आपण स्पर्धेतून काढू शकत नाही। त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी माझी विनंती, ही स्पर्धा पारदर्शक होणार आहे, सर्वांनी सहकार्य करावे। धन्यवाद। तर तुम्ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची माहिती ऐकली, बैलांची निवड कशी केली जाते। तर चला आता आदत बैलांचा जो गट आहे तो रिंगणामध्ये उतरलाय। हे बघा एकदम अजूनही ज्या बैलांनी दात पाडलं नाही त्या बैलांना आदत बैल असे बोलतात। हे बघा हे मस्त मस्त गोरे आलेत, भरपूर सारी पब्लिक आहे, भरपूर ऊन आहे पण भरपूर सारी लोक आवडी ज्यांना आवड आहे ते आलेले। ते बघा मोठमोठ्या मापाचे बैल आहेत, काही छोटे छोटे वासर आहेत। आदत वयामध्ये ज्यांची कशी काळजी घेतली त्या ठेवणीवरून हे बैल तयार झाले। हे बघा, तर चला कोणत्या बैलाचा नंबर येणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। तसेच चॅम्पियन कोण ठरतो आजच्या बारी प्रदर्शन जहागीरवाडी प्रदर्शनाला ते पण तुम्ही पाहायला मात्र विसरू नका। बघा मोठमोठ्या मापाचे चांगले चांगले वळू इथे रिंगणामध्ये आलेले आहेत। तर जवळजवळ डांगी भरपूर जनावरे कमी झालीत, कारण डांगी गाय जोपासणे म्हणजे हे खूप अवघड झालेले। आता चारा असेल त्यांची मेहनत घेतो, त्या मेहनतीनुसार शेतकऱ्याला फळ भेटत नाही, त्याच्यामुळं कमी झाले। ते बघा डांगी जनावरांचं प्रदर्शन भरवायचं काम आपलं जहागीरवाडीचे जी ग्रामपंचायत आहे त्यांनी 5 वर्ष सलग 5वं वर्ष त्यांचं मोठे मोठे छोटे छोटे वळ रिंगणामध्ये आलेले। ते बघा आता यांचं जवळजवळ निवड घोषित करायचा टाईम आलेला आहे। जरा बघू कोणत्या बैलाला नंबर भेटतो, तुम्ही मात्र कंटिन्यू करा। सुभाष गणपत कासार यांच्या विरुद्ध आदत मध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे। क्रमांक आलेला आहे किसन भाऊ गंभीरे आज करायचं आहे। त्यांच्या विरुद्ध द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि प्रथम क्रमांक आलेला आहे आदत मध्ये वाघू सोमा सावळे। पालकांनी आपले जनावर आपलं वळू ग्राउंडच्या बाहेर काढायचे। बैलाची नंबरिंग डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना असं बिल लावलं जातं, पहिला नंबर दुसरा नंबर। तर दुसऱ्या नंबरचा जो ओळ होता त्याला सरपंच साहेब पंढरीनाथ खाडे यांनी सांगितलं का
आपल्याला मांदीला बैलाला दिलेला होता. बघा 2 नंबरचा वळू जे मालक आहे ते आपले खूप व्हिडिओ बघतात. तसंच हा 1 नंबरचा बैल चॅम्पियन आहे, म्हणजे आदतमधला टॉपचा बैल आहे. चला पुढचे पण तुम्ही असेच बघत राहा. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपले वळू रंगणामध्ये आणायचे ते. भाऊसाहेब राजाराम घोटे धामणी, त्याचबरोबर विठ्ठल सोमा गंभीरवाडी यांनी सुद्धा आपला वळू घेऊन यायचा रिंगणामध्ये. दारदात वळू लवकरात लवकर रिंगणात घेऊन यायचे आहेत. कृपया पंचांनी एका जागेवर उभं न राहता फिरायचंय. गणेश साळेराम वायर, वळूमध्ये सहभागी झालेले शेतकरी आदरणीय किसन खंडू तातडेवाडी, सुरेश शिवराम जाखेरे मांजरगाव, विठ्ठल सहादू लोटे वारंपुसी या शेतकरी बांधवांच्या वळूंचं या ठिकाणी परीक्षण होत आहे. संपूर्ण परीक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतरच या ठिकाणी या स्पर्धेतील तयार राहायचंय आणि आपली कालोड गाय या ठिकाणी रिंगणामध्ये घेऊन यायचे. त्यानंतर भागवत रामचंद्र कासार यांनी सुद्धा तयार. त्यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लामटे यांची एंट्री झाली. त्यांच्यासोबत सचिन मंडलिक असतील, रोहित भाऊ असतील, मुकुंद भाऊ असतील, तसेच आमचे परमित्र माऊली खाडे. आल्यानंतर साहेबांनी मस्तपैकी आपल्या भोसले राहणार दामणी क्रांतिकारकांचं दर्शन घेतलं. त्यानंतर प्रदर्शनाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. आता ज्या डांगी गाय होत्या त्यांची निवड चालू होती. गाभण गाय असेल, दुभती गाय असेल, एकदम छोट्या एकदम दुभती गाय असतील, कालोडे असतील, या सगळ्यांची निवड एकदम पाहण्यासारखी होती. तर काही तर आता जणलेल्या सुद्धा गाई दुभती गाय असेल ते घेऊन आले होते. हे बघा, हा छोटा मुलगा एकदम छोटं कालच जणलेलं वासरू आहे, ती पण गाय घेऊन आले ते. तर चला, प्रदर्शन म्हटलं तर खूप छान असतं, खूप पायासारखं असतं. नक्कीच डांगी प्रजाती आपण जपली पाहिजे, त्याच्यापासून खूप सारा फायदा आहे आपल्याला. विषमुक्त अन्न खायचं असेल त्याची इकडे भरपूर सारे ग्रामस्थ आहेत आपल्या बारीगावचे. आता सध्या चॅम्पियन निवडीचा जो प्रसंग आहे तो आलेला आहे. बघा, चॅम्पियनसाठी भरपूर मोठमोठे वळू ज्यांची प्रत्येक गटातून आदत असेल, 2 दात असेल, 4 दात असेल मधून निवड झाली, असे बैल आपल्या रिंगणामध्ये झाले चॅम्पियन निवडीसाठी. आता चॅम्पियन निवड ही खूप महत्त्वाची आहे. सर्वात आकर्षक बैल कोणता हे पाहायचं आपल्याला. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला, मोठमोठ्या मापाचे बैल आलेले आहेत. तर बघूयात चॅम्पियन कोणता बैल ठरतोय ते. हा शमशेरपूरचा बैल आहे एक मोठा, बऱ्याच ठिकाणी. परत एकदा ही खरं तर ही व्यासा ग्रामपंचायत आहे आणि क्रांतिकारक खाडेंची ही भूमी आहे, ज्यांनी राघोजी भांगरेंना खूप मोठी साथ दिली आणि त्यांच्या ह्या कर्मभूमीमध्ये हा डांगी बैलांचा जनावरांचा उत्सव संपन्न होतोय. आई कळसाईची तर कृपा तुमच्यावरती आहे. आता चॅम्पियन निवड चालू एवढ्याच मी थोडंफार काहीतरी प्रबोधनपर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावाचं नाव आहे. म्हणजे आम्हाला सगळ्यात जर विचारलं की आमदार साहेब आम्ही सांगतो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आई कळसुबाई आहे, त्या शिखरातल्या जो तालुक्याच्या तालुक्यातले आम्ही आहोत. तर आपल्या पण काही गावामध्ये मुक्ता बंदी करा, दारूबंदी करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडनं डोंगराला ज्या आगी लावल्या जात आहेत ते आपल्या बांधवांना विनंती त्या डोंगराला आगी लावू नका. आपला गोड गैरसमज आहे का आग लावल्याने गवत चांगलं उगवतंय, पण मला सांगा की त्या जंगलामध्ये झाडांची पालव्या तत्पूर्वी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार म्हणून आमदार साहेबांचा सरपंच पंढरीनाथ खाडे यांच्या हातचे सत्कार झाला. सर्व यात्रा कमिटी असेल त्यांच्या समवेत पोलीस पाटील असतील, इकडे आमचे मुकुंद भाऊ असतील, सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रा कमिटी
कमिटी तर चला सर्व ग्रामस्थ जागीरदारवाडी यांच्या मुकुंद भाऊचे थोडंसं अभिनंदन सत्कार यात्रा कमिटीच्या मार्फत करण्यात आला. तर आता चॅम्पियन निवडीकडे जाऊयात आपण. शेरंगेल यांचा दुसरा क्रमांक आलेला आहे. राजाराम भीमा घोटे धामणे यांचा पहिला क्रमांक आलेला आहे कालवडमध्ये. तसेच गाभणगाय या प्रवर्गामध्ये सोमनाथ किसन बोर यांचा 3 क्रमांक आलेला आहे. दत्तूराव वाजे खेड यांचा दुसरा क्रमांक आलेला आहे. भाऊसाहेब कचरे भोसले यांचा धामणे यांचा पहिला क्रमांक गाभणगाय मध्ये आलेला आहे. या सर्व शेतकऱ्यांचा यात्रा कमिटीचं खूप खूप स्वागत. तसेच दुग्धगाय मध्ये एकनाथ किसन गंभीरे यांचा दुसरा क्रमांक आलेला आहे. नामदेव किसन खाडे यांचा तिसरा क्रमांक आलेला आहे. भगवान रामचंद्र कासार यांचा पहिला क्रमांक आलेला आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रदर्शनाचा चॅम्पियन आहे. आपण ज्या काही रिंगणामध्ये घेतलं होतं त्यामध्ये या संपूर्ण प्रदर्शनाचा उत्कृष्ट चॅम्पियन मधुकर कारभारी डोनर यांचा या संपूर्ण प्रदर्शनाचा चॅम्पियन म्हणून नंबर आलेला आहे. आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांना विनंती आहे की आपण त्या वळूना बिल्ला लावून त्यांचा सत्कार स्वागत करायचा आहे. यात्रा कमिटीला विनंती आहे रिंगणामध्ये जेवढे वळू आहेत या सर्वांना यात्रेच्या निमित्ताने कामगार मंडळाचे अध्यक्ष खूप मोठं सहकार्य असतं हे आमचे दाजी तसेच माऊली खाडे आमचे मित्र थोडीशी मस्ती करताना बैलाचे मालक चला मुंबईवरून आले यात्रेसाठी. चला कुस्त्याचा कार्यक्रम बरा विषय होता. आम्ही निघतो आता. तर चला तर मित्रांनो असा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो. प्रत्येक बैलासोबत आमदार साहेबांनी फोटोशूट केलं. त्यानंतर मित्रांनो इथे प्रदर्शन संपलेलं आहे आपलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा. पुन्हा एकदा मित्रांनो चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या एका भावाला सपोर्ट करा.